महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार याचीही महिलांमध्ये उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेवर सुद्धा आता पडदा उठलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, पण आज छत्रपती संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनी हजारोंच्या संख्येने सांगतायत की माझा लाडका भाऊ जर कोण आहे तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे या 4ही जागा जिंकल्या आहेत असं माझं स्पष्ट मत बनलेलं आहे। पण हे सगळं सांगत असताना मी शिंदे साहेबांच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं सगळ्या महिला भगिनींना शब्द देतो की जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी बंद करू शकत नाही। हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने काही लोकांनी आता सुरू केलंय 2100 रुपये कधी देणार, बरोबर ना? पण आम्ही विधानसभेच्या तोंडाला जो शब्द देतो तो नक्की पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवतो। तर ते 2100 रुपये देण्याच्या संदर्भातलं देखील काम, त्याचा देखील अभ्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत। पण मला पूर्ण खात्री आहे की दरवर्षी आपल्या घरामध्ये एकदाच भाऊबीज होते, पण दरवर्षी 12 भाऊबीज करणारा एकमेव सख्या भावापेक्षा प्रेम करणारा भाऊ जर कोण असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेला। म्हणजे आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज ही वर्षात एकदाच व्हायची, पण माझ्या महिला भगिनींच्या नशिबी वर्षाच्या 12 भाऊबीजी निर्माण करणारा देशातला पहिला जर नेता कोण असेल तर ते आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत।